प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्ती भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना न्यायनीतीचा धर्म पुढे चालत असताना 18 पगड जातीतल्या साधू संतांपैकी अशा महात्म्याचा अभंग घेतलाय की ज्या महात्म्याची एकेकाळी मंदिरावर सावली चालत नव्हती. अशा महात्म्याचा अभंग घेतलाय की ज्या महात्म्याचा स्पर्श मंदिराला चालत नव्हता. कर्मट काळातला विषय आहे. जातीपातीतला धुंदकारातला समाज जेव्हा अडकलेला होता तेव्हातला विषय आहे. ज्या माणसानं इंद्रायणीच्या काठामध्ये पाय ठेवावा तरी लोक सांगत होती इंद्रायणीचा काठ वाटला गेला. अशा काळात त्या माणसानं सांगितलं होतं, अरे नाव ठेवणाऱ्यांनो, मागे पुढे कुजबूज करणाऱ्यांनो, तोंडापुरती गोड बोलून मला हिनवणाऱ्यांनो, अरे ऊस डोंगा पर रस नो हे डोंगा, अरे नदी डोंगा पर जल नो हे डोंगा, अरे कमान डोंगा पर तीर नो हे डोंगा, अरे मला नाव ठेवणाऱ्यांनो, हलक्यात काढणाऱ्यांनो, चोखा डोंगा पर भाव नो हे डोंगा. अरे माझा भाव डोंगा नाहीये, माझा भाव सरडे. तुम्हाला दिसताना मी अलग सलग जातीतला दिसत असेल, पण मी 5 फूट 6 इंच गोरान गोमटा असा नरदेह घेऊन आल्यानंतर तुम्ही मला हिनवतात. इंद्रायणीत नाही पाय ठेवू देत, पांडुरंगाचं दर्शन नाही घेऊ देत. अरे तुम्ही मला बरल्या मंडळीतनं हात धरून हाकलतात. पण अशा वेळेस त्रिभुवनातल्या मालक पंढरपूरच्या राजानं 18 पगड जातीतल्या साधू संतांपैकी स्वर्गातलं अमृत दूषित झाल्यानंतर कोणाच्याच हाती दिलं नाही. त्यावेळेस चोखोबारायांच्या हाती दिलं. जगातला बाप पंढरीच्या रायानं, पंढरपूरच्या पाटलानं स्वर्गातलं दूषित झालेलं अमृत चोखोबारायांच्या हातात दिलं. हात थरथर करत होता. चोखोबाराय बोलले, बा मालक सांग ना, कस काय हे अमृत शुद्ध होईल. चोखोबारायांकडे पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं पाहिलं आणि एवढं सांगितलं, अरे आतापर्यंत जे नामचिंतन करत आला ना, त्या नामचिंतनानं फक्त याला फुंक मार, स्वर्गातलं दूषित झालेलं अमृत सुद्धा शुद्ध होईल. आणि ज्या दिवशी स्वर्गातलं अमृत शुद्ध झालं त्या दिवशी नावं ठेवणारे, मागं पुढे कुजबूज करणारे, तोंडापुरते गोड बोलणारे, जातीपातीत हिनवणाऱ्यांनी सर्वांनी घेरलं आणि सांगितलं, चोखा अरे ऐकलं होतं तुझ्या पत्नीला पोटाला 7वा महिना असताना देवानं वीट सोडली होती, गुरढोरं तुझ्यासोबत ओढली होती. अरे ऐकलं होतं पण खोटं वाटत होतं. पण डोळ्यांचं पारणं फिटलं रे. स्वर्गातलं दूषित झालेलं अमृत तुझ्या हातात ठेवल्यानंतर शुद्ध झालं. हे कस काय जमलं रे चोखा तुला. चोखोबरायांनी नम्रपणाने सांगितलं, मी काहीच केलं नाही. माझ्या आयुष्याचा रंग आणि सुगंध मी विठ्ठलाच्या नामाने दरवडत गेलो, फुलवत गेलो, चालवत गेलो. त्या विठ्ठलाच्या नामाने माझ्या या भक्तीचा सुगंध दरवडत गेलो. मी काही जास्त शिकलो नाही. मी ज्यांचा आदर्श घेतला त्यांच्याकडनं एकच सूत्र शिकलो. ते सूत्र चोखोबराय बोलले होते. बोलताना गोड बोलले होते, आबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. ओ अभिरंगलाल उधळत रंग, अभिरंगलाल उधळत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्यासी कैसे क्या जानी दीन, रूप तुझे कैसे पाहू उमरठ्यासी कैसी शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू जातीहीन. पायरीत हो रंग गावोनी अभंग, ओ पायरीत हो रंग गावोनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
पांडुरंग नाथा घरी नाचे माझा वाडवंटी नाचू आम्ही वाडवंटी गाऊ चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू वाडवंटी नाचू आम्ही वाडवंटी गाऊ आम्ही वाडवंटी गाऊ किती गोड गोड चंद्रभागेच्या पाण्याने चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू नाथा घरी नाचे माझा सख पांडुरंग. अरे 36 वर्ष ज्या माणसाच्या घरी तो नांदला त्याला संतत्व दिलं, श्रीमंतत्व दिलं, साधू पण दिलं, तो आपल्याला देणार नाही. अरे 5 फूट 6 इंच गोरान गोमटा असा नरदेह घेतल्यानंतर असं जगावं माणसाने की ज्या गल्लीतनं जाऊ तिथं रामराम घालणारे पाहिजे, जिथं बसू तिथं खुर्ची देणारे पाहिजे, जिथं गप्पा मारू तिथं 10-5 लोक जमणारे पाहिजे. आणि ज्या दिवशी या कलमाडी गावाचा निरोप देऊ त्या दिवशी आयुष्यभर जो माणूस आपल्याशी बोलला नाही तो रडला पाहिजे. याला म्हणतात आयुष्याचा दोरा. आणि ज्याला हा आयुष्याचा दोरा कळला नाही, या संसाराच्या भ्रमंतीत जो मोठ्या पसाऱ्यावर खुश राहिला त्याला चोखोबाराय सांगतात, अरे तुझा केवढाही मोठा पसारा राहू दे पण तू जर कोणाच्या हृदयात जागा केली नाही तर तुटला आयुष्याचा दोरा, एर वाहू गा पसारा. पसारा राहील. तू ज्यांच्यासाठी जगतोय ना, ज्यांच्यासाठी करतोय ना, अरे ते कोणाला झाले नाही तर ते तुला सुद्धा होणार नाही. जमाना वाईट आहे. अरे बाप ज्या पोराला रात्री झोपवतो, पंघरवतो, बाप रात्री पाणी भरायला जातो, त्या बापाला कधी इचू काट्याची भीती नाही, वाघाची भीती नाही, बिबट्याची भीती नाही, लाईनीची भीती नाही, कर्णाची भीती नाही. बाप मोठ्या हिमतीनं पोराला झोपवतो आणि बाप रात्री पाणी भरायला जातो. अरे त्याच बापानं जर पोरासमोर दिवसाला काही कामं नाही केली तर आपलाच पोरगा 4 लोकांना ऐकवेल असं आडो देवडं बोलतो, शिव्या देतो. त्या दिवशी बापाला पश्चाताप वाटतो की येले नानीमा दडपी देतो तर चालतो बा, येले मारी टाकतो तर चालतो बा. अरे ज्या बाईनं सुयांपासून तर डेगा भोगनांपर्यंत संसार केला, ज्या बाईनं एक एक दाना सऱ्याचा गव्हाचा जमा केला, आज कलमाडीमध्ये जिनं चांगलं घर बांधलं, सुनांच्या ताब्यात दिलं आणि त्यांची सून जर 4 बायांमध्ये सासूचं नाकाचं पाणी उतरवत असेल तर त्या सासूला पश्चाताप होतो की मी या शब्द ऐकायला पहिले मरी जातो, तर तेव्हा वाटतं टाकोनी पडती रांडा पोरे अंती होती पाठ मोहरे. काय जगण्याचा अर्थ आहे वा? पहाडी घ्या पहाडी. काय वाटतं तुम्हाला ही लेकरं पोरं आपली आहेत? अरे ही लेकरं पोरं आपली नाहीये. दिन लिन तो गोड नाही तो तुम्ही झोपडी मोड, हे आपले नाही आहेत. तुम्ही इस्ता एकच टाइम त्यातले 10-5 रुपये कमी दिद्या का ज्या बाबाला असं वाटत ना नातू बोलता म्हणा जीवला आजबान मनशिवाय राहत नाही बा. अहो आपल्या आघारी सुद्धा टाकावनी. ज्या म्हातारीला वाटतं ना अहो नातू मनशिवाय जपत नाही, अहो आजीना बोलता अंगवर लाये, अहो मामान गावले राहत नाही, तुम्ही फक्त 2-4 रोज त्यांकडे काय काना तिरुपती आहे का नाही, तुमने गौरीवालाच फोन लाई दिना देणी तर मग म्हणजे अरे हे माझं सारं कपाडी ओझ आहे. इथं केवढाही वशिला ठेवा, केवढीही परिस्थिती ठेवा आणि कितीही गरीब राहा, कितीही श्रीमंत राहा, संसार नावाच्या कुरुक्षेत्राच्या कोणत्याही झाडाच्या कोणत्याही झटांना हात लावा, त्या कधीच हसू देत नाही, रडवल्याशिवाय राहत नाही. अरे संसारात मी बोललो ना दिन लिन तो गोड नाही तर त्यांनी झोपडी मोड. घरात कोणता माणूस गोड लागतो माहिती तुम्हाला? सोपं करून सांगू, तुम्ही सर्व शेतकरी माणसं आहेत. 35च्या पुढे जो माणूस घर धकवतो आणि घरचा मालक झालाय ना त्याला सांगू का घरात कोणाला किंमत आहे? अरे आपली किंमत आहे ना जनावरापेक्षा कमी झाली, आपली किंमत जनावरापेक्षा स्वस्त झाली. सोपं करून सांगतो तुम्हाला, तुम्ही सर्व शेतकरी, गोट्यात कोणत्या ढोराला किंमत आहे माहिती आहे तुम्हाला? कोणतं?
जे दूध देस ना तेले, जे डोर दूध देस तेले चारा टाकू, ढेप टाकू, कुट्टी टाकू, हिरवा चारा टाकू, त्यानावरती हात फिरवू, त्याला सावलीमा बांधू, त्यानाकडे 4-4 सवा दाई जाऊ कामू. दूध देस ना ते. अरे गोठ्यातलं ढोर साधं दूध देत तरी ते गोड लागतं. मग खरं सांगा गरमा कोणता दल्ला गोड लागी? कोणता दल्ला गोड लागी? ज्यापा डबोल येतो, ज्यांपा बँक बॅलन्स दडपेल येतो, ज्यांपा जमीन जुमला मुकला येतो, ज्यांपा जुन्या नोटा दडपेल येत अशा तुकल्याचं सांगा वऱ्या दुये जाईन बाजार करला येतो. आणि ज्या दल्लास पा काहीच नाही त्याचा तोंडी दा का तुम्ही असा खोबरान वाटीच ना गचू काही घ्या. हात मातलं काय ना, हातात काही नाही ना. याच्या पलीकडे सांगू का घरात अजून कोणत्या म्हाताऱ्याची टीप आहे? जल पेन्शन आहे ना, त्याला दाखा तुम्ही. जल पेन्शन दिले सकाळी बी उवा सांगतेस पप्पा बिटरचं पाणी गरम करू का बिटर मध्ये तुम्हाला टाकू? चहा बी विचारते पप्पा चहा देऊ का पावन चहा असं कालायसन देऊ? संध्याकाळी 4 सुद्धा बाबा विचारतीस दादा लाल पेन्शन दादा लाले पप्पा चहा ना आणि शिरा ना आणि पोहे ना असा डेपो कालाई देऊ? हा मान तुम्हाला नाही राजीव, हा मान तुम्हाला नाही. हा मान कशाला माहिती आहे? पैसा तेरी बड़ी करामत दुनिया गुम हो जाती है. पैसा हो तो बीबी रानी, पैसा हो तो मिले जवान, पैसा हो तो इस दुनिया में जन्नत भी मिल जाती है. पैसा तेरी बड़ी करामत दुनिया दौड़े आती है. अरे कौन किसी के जोरू कौन किसी के साले हैं. जब तक पलों में पैसा भाई तब तक सारा मीठा मीठा बोले. संगत संतन की कर ले जीवन का सार्थक. पैसा नाहीये ना आपला पा पैसा बटी दुनिया पा पैसा. आपला पा पैसा नाही बटी दुनिया पा पैसा नाही. अरे साधा पेन्शन वाला म्हातारा आहे तर 4-4 सवा चहा पाणी कामू ते दल्ल खपाल नको टिकाल पाहिजे. त्यांजीवर महिना किराणावर, त्यांजीवर बट माल मटेरियल लेवावं, त्यांजीवर बट बी मटेरियल चाल. त्या दल्लाला असं गुलाब ना फुल नागत जतन करत कामू. गोठ्यामधलं कोणतं डोर गोड लाग? घरमधला कोणता दल्ला गोड लाग? कशामुळे? वासुदेवाची आई गावानी हो, वासुदेवाची आई गावानी या जगात नाही राम रे. काम करी राम रे, 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 काम करी राम. ओ काम करे राम रे, काम करे राम रे, काम करे राम रे, काम करे राम रे. पैशाची किमया नारी, पैशाची किमया नारी, लहान पोरांना हौद्याची भारी. पैशाची किमया नारी, लहान पोरांना हौद्याची भारी. पैशासाठी सारी लेकर पैशासाठी सारी लेकर या पैशाची गुलाम. काम करी राम रे, काम करी राम रे, काम करे काम रे, काम करी काम रे, काम करे काम रे, काम करी काम रे. पैशाची किमया नारी, लहान पोरांना हौद्याची भारी. पैशासाठी सारी लेकर हो, पैशासाठी सारी लेकर या पैशाची गुलाम र. काम करी राम, काम करी राम.
घरात माणसाला किंमत नाही दादा, ज्याच्या खिशात पैसे आहे ना त्याला किंमत आहे. घरात माणुसकी राहिली नाही, घरात धनाला किंमत झाली. गोठ्यातलं ढोर दूध देतो गोड लागतं, घरातला म्हातारा कोणता गोड लागतो? ज्याच्याजवळ पैसा आहे ना तो. मी जेवढं माणसांना बोलत होतो साऱ्या बाया गुदुगुदू हसत होते. तुम्ही मग घरमा कोणती दलील किंमत आहे? कोणती दलील किंमत आहे? कोणतीच दलील किंमत नाही. फक्त घरमा तीच दलील किंमत याची. पुढे पुढे पैराणी, रांगोळ्या टाका पैन, अंगणे झाडा पैन, देव दवा पैन, गॅस वटा पुसा पैन, बाथरूम दवा पैन, संडास बाथरूम दवा पैन, कंगण्या दवा पैन, बोगनातले बून लावा पैन, पोरेतले खिचड्या टाकायला बी तूच, पोरेतले शाळा मेन लायला बी तूच, पोरेसच्या सड्या काढायला बी तूच, पोरेसना डुंगण्या दवायला बी तूच. तट्याच ऐकायला भेटस फक्त आमनेही चांगली, आमनेही चांगली, आमनेही चांगली, आमनेही चांगली. आजी सांग राहिली खर्रय म्हणे भाऊ, खर्रय. कोणत्या म्हातारीला किंमत आहे? जी म्हातारी घरे पुशी राहिनी, घरना आये जाया काढायनी, जी म्हातारी बट्ट पुढे पुढे आवरी राहिनी आणि हू बट दे किसन थंडी गार विसन फक्त इथलंच म्हणत आमनी आई चांगली, आमनी आई चांगली, आमनी आई चांगली, आमनी आई चांगली. आणि आईच म्हातारीला फक्त आजारी पडू द्या आणि खाटवर पडू द्या. जर म्हातारी नुसतं जपी जपी सांगा का बिन शेजारी ना देख रांगोळी टाकाय गे, तिवशील दिवा लावाय घ्या, देख ती पोरनं दोन दवाई घे, बवा तवाय बोलतीस नाही. पोर दाखली पोर शाळी म्हणून का मग ती नाव वरते काटा काढतीस. ती पोर इथलं तिथलं बोलणे का लगे तिला आडा जेवढं बोलतीस. पण नावा तू तुला काही पडी पडी मुनी मत सुटा, तुला करणं पडे तर समजे. खोट आहे खरंय ना? अरे मग हे सूत्र आहे संसारातलं. हेच चोखोबाराय सांगतात अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये. आणि ती चोखोबाराय सांगतात अरे हे सर्व मतलबी बाजार आहे. जोपर्यंत अंगात रक्त आहे आपण कमवतो तोपर्यंत सर्व परिवाराला हवा हवासं वाटतो. आणि ज्या दिवशी खाट पकडतो ना त्या दिवशी आपल्या समोर लोक म्हणतात आमना दल्लानी देव कवय चिट्टी वाजी, आमनी दल्लीनी देव कवय चिट्टी वाटी. तेव्हा चोखोबाराय सांगतात की ज्यांच्यासाठी तू आयुष्य घासलं ते फक्त तुला मरणाची वाट पाहतात. चोखा म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणती घर. अरे आपल्याच रक्ताची लोक आपल्याला जाणण्याचा आनंद व्यक्त करत नाही तोपर्यंत मरणाच्या अगोदर लोकांच्या हृदयात जागा करा. आपले मरताना हसतील पण ज्या लोकांमध्ये आपण जगलो वाढलो फिरलो त्यांच्या हृदयात असं प्रेम द्या की आपल्याला मृत्यू एकचदा येणार आहे. पण ज्या दिवशी मरू त्या दिन गावाची मशानभूमी गच्च भरली पाहिजे. याला म्हणतात तुटला आयुष्याचा. हा आयुष्याचा दोरा तुटत नाही तोपर्यंत एकच करणार मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करो नी मरावे. मृत्यू सार पटवणारा अभंग जगद्गुरु चोखोबाराय आपल्याला उमजवून समजून सांगतायत. पण हे तत्व कळावं म्हणून साधूंच्या चरणी नतमस्तक होताना एवढंच म्हणावं मस्तक हे पाया